रवी सर, तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये, ऑडिओ पॉडकास्टमध्ये. प्रत्यक्षात आपण भेटू शकत नाही, तुम्ही धुळ्याला, मी संभाजीनगरमध्ये आहे, छत्रपती बरोबर. संभाजीनगरमध्ये. हं, पण आता वेडिंग सीझन जवळ येतोय आणि बरोबर. फोटोग्राफर लोक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघतात, हं, तो सीझन आता या जवळ येऊन ठेपलाय. तर बरोबर, माझी अशी इच्छा होती की तुमच्याकडं खूप मोठा अनुभव आहे फोटोग्राफी बरोबर, क्षेत्रामध्ये. बरोबर. तर तो थोडस तुम्ही शेअरिंग करावं वेडिंग फोटोग्राफरसाठी. तर बिलकुल. तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या, सर्वांना तुमचा परिचय द्या. आणि हं, प्रश्न असा असेल की वेडिंग फोटोग्राफर म्हणून, एक प्रोफेशनल वेडिंग फोटोग्राफर म्हणून त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, हं, आणि त्यांनी या वेडिंग सीझनसाठी स्वतःला कसं प्रिपेअर केलं पाहिजे. बरं. हं. माझं नाव रविराज नेरकर. मी व्यावसायिक कलावंत आणि छायाचित्रकार आहे. गेल्या 20 वर्षापासून मी काम करतोय व्यावसायिक क्षेत्रात. आतापर्यंत मी निगेटिव्ह पासून तर डिजिटल सेन्सर पर्यंत काम करत आलेलो आहे. आणि आज जे मिररलेस टेक्नॉलॉजी सोबत मी काम करतोय. ही टेक्नॉलॉजीत काम करत असताना याच्यात चढ उतार बरेच बघितले. त्यानंतर ग्रुप सोबत काम केलं, इंडिव्हिज्युअल काम केलंय. पण जी ग्रुपची ताकद जी बघितली मी, ती मला प्रकर्षाने चांगली जाणवली. कारण की एकटा व्यक्ती एवढं सगळं काही करू शकत नाही. मोठं लग्न हँडल करायचं म्हटलं की त्याला मॅन पॉवर लागतो. आणि मॅन पॉवर लागत असताना आपण बाहेरून हायर करतो. त्यातल्या त्यात नवीन जनरेशनची जी आता मुलं आहेत, जी कामं करतायत आणि जे आपल्याला मदत करतात, तर त्यांना एवढंच माझं सांगणं आहे की ज्यावेळेस आपण एक टीम म्हणून काम करतो, तर टीम बॉन्डिंग खूप महत्वाची आहे. ती याच्यासाठी महत्वाची आहे की ज्यावेळेस आपण काम करणार आहोत, तर काम करणार असताना आपल्याला आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी खूप गरजेच्या आहेत. देन ते लग्न आपल्याला ज्यावेळेस शूट करायला देतात, तर आपण त्या पार्ट ऑफ फॅमिली बनून काम केलं पाहिजे. सुरुवातीला तर आपण सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून घेणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाची जी व्हॅल्यू आहे त्या त्या फॅमिलीमध्ये, ती व्हॅल्यू आपल्याला क्रिएट करायची आहे ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून. बऱ्याच वेळेस असं होतं की बरेच फोटोग्राफर जे आहेत, ते फक्त ब्राईड आणि ग्रूमलाच टार्गेट करतात. इवन दो मी आता तर असं बघितलं आहे की नवरीकडचं जर काम करणं आहे आपण ब्राईडकडचं, तर ब्राईडकडचंच प्रायोरिटी बेसवर दिलं जातं. पण ऍक्च्युली ते दोघांचे मनोमिलन होऊन एकत्रच येतात ती फॅमिली. त्याच्यामुळे जी बाउंडिंग आहे, ती दोघं फॅमिलीची पण आपल्याला दिसली पाहिजे. आपण कारण ते जवळजवळ 30-40 तासाचं लग्न असतं. मेहंदीपासून तर बिदाईपर्यंत. तर ते जे क्षण असतात, क्षण टिपणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेस असं होतं, की फक्त आपण शूट करत असतो. आता बरेच मी नवीन जे आहे नवोदित जेवढे पण फोटोग्राफर आहेत, त्यांना फक्त एक ठरलेलं आहे, की मागचा पॅटर्न जो आहे ते 5-7 पोजेस मिळाले, की ते काम बंद करून देतात. पण असं व्हायला नकोय. कारण की ज्यावेळेस सुरू होतो, लग्न सुरू होईपासून तर बिदाईपर्यंत प्रत्येकाने आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीनुसार काम केलं पाहिजे. आणि या रिस्पॉन्सिबिलिटी अशा असतात, की सांगायची गरज नाही पडली पाहिजे तुम्हाला, की तुम्हाला आता पुढे काय करायचंय. वेडिंग प्लॅनर असतो आपल्याला. आपली क्लायंट सोबत मीटिंग झालेली असते. आपला आपल्यासोबत जो टीम लीडर असतो, तो टीम लीडर आपल्याला पहिलेच गाईड करून देत असतो. तर त्या गाईडन्स आणि त्या गाईडलाईन नुसार आपण काम केलं पाहिजे. बाकी टेक्निकल गोष्टी सगळ्याच केल्या पाहिजे. इव्हन दो तुम्ही सगळ्यांना सांगतो, की जो टीम लीडर असतो, तर टीम लीडरने तर सगळ्यात पहिले सिंक्रोनाइज करायला पाहिजे. कोण कोणते गिअर वापरतोय, कोण काय करतोय त्याच्यापेक्षा त्याचं जे सिंक्रोनाइज आहे, जसं कलर सायन्स आहे, त्यानंतर तुमचं एक्सपोजर आहे, त्यानंतर स्मूथ फुटेज आहेत. तर ह्या गोष्टीकडे बऱ्याच वेळेस दुर्लक्ष होतं. तुम्ही जे गिअर्स आहेत त्याच्यात एनडी फिल्टर वापरा.
त्यानंतर मध्ये जिथं आवश्यकता असेल तिथं गिम्बल वापरलं गेलं पाहिजे. जिथं आवश्यकता असेल तिथं लेन्सेस चेंजेस केले पाहिजे. तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंजेस झाला पाहिजे. नाहीतर बरेच दिसतात की एक मोठी लेन्स घेतली 70-200 लावली की ते जागेवरून हलतच नाही आणि मोमेंट जे आहेत ते तुमच्यासाठी थांबतच नाही. मोमेंट्स एकामागे एक जात असतात, ते टाइम बाय टाइम जात पास होत असतात. आणि बरेच जे आहेत ते फक्त तेवढं झाले ना, आपल्याला 10-15 पोजेस मिळालेत, आता दुसऱ्या इव्हेंटचे एवढे मिळतील. तर तेवढ्या ह्याच्यात न राहता त्या फॅमिली मधल्या सगळ्या लोकांच्या नुसार ज्याचा ज्याचा रोल आहे त्या इव्हेंट मध्ये, त्या सेरेमनी मध्ये, तो तो सगळंच आपल्याला कॅप्चर झाला पाहिजे. किमान बघा 5 ते 7 लोक एका वेळेस वेडिंग मध्ये काम करतात आणि वेडिंग मध्ये काम करत असताना त्यांना एक गोष्ट असते की प्रत्येकाला दिलेले, एकाला अँगल व्ह्यू दिलेले असतील तर त्याने त्याच्या त्याच्या अँगल नुसार काम केलं पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं की आम्ही बघितलंय की त्याच्यात बऱ्याच वेळेस असं दिसलेलं आहे की ज्यावेळेस कोणी कॅन्डिड असेल किंवा सिनेमॅटिक असेल, तर हे लोक जे रेग्युलर काम करतात, रेग्युलर जे काम करणारे आहेत ट्रॅडिशनल, तर ट्रॅडिशनलला काही वेळेस ऑब्स्टॅकल्स निर्माण होतात त्यांच्यामुळे. पण त्यांनी समजून घेतलं पाहिजे, जसं मिलिटरीचा एक रूल आहे, कव्हरिंग फायर असतो. कव्हरिंग फायर करताना एक जो आहे तो पुढे जात असतो आणि त्याच्या मागे हे लोक असतात. तसं आपण सुद्धा आपलाच एक सैनिक आहे जो पुढे चाललाय, तर त्याला डिस्टर्ब न करता तुमची रेकॉर्डिंग कंटिन्युअस असली पाहिजे. आता याच्यात एक गोष्ट बघितली मी मागच्या वेळेस की ज्यावेळेस ट्रॅडिशनल काम करत असतो तर त्यावेळेस ज्यावेळेस कोणी हा मध्ये सिनेमॅटिकचा कॅमेरा असेल किंवा कॅन्डिड मोमेंट कॅच करणार असेल, जर जवळ आले, शक्यतो जवळ तर यायलाच नको, त्यांचे डिफरंटच अँगल हवेत. पण अशा वेळेस संगीत असेल किंवा मुख्य इव्हेंट असतील, वरमाला वगैरे असेल, तर त्यावेळेस त्यावेळेस मध्ये आलेत ते की त्यावेळेस हे कॅमेरा सरळ बंद करून टाकतात. यांना वाटलं चला आता बंद झाले, डिस्टर्ब करतोय, आणि थोड्या वेळेसाठी मेंटली डिस्टर्ब होतात ते. तर ते मेंटली डिस्टर्ब न होता तुम्हाला काय होतं, ब्लँक मिळतोय, कॅमेरा कंटिन्यू ऑन पाहिजे. त्याचे कारण सांगतो. तुमचा जरी व्हिडिओ रेकॉर्ड होत नसेल पण ऑडिओ मात्र रेकॉर्ड होतो आणि तो ऑडिओ आपण त्या गिम्बलला देऊ शकतो. म्हणजे जो कॅन्डिडचा कॅमेरा असेल, गिम्बल होल्ड करून जो यूज करतोय, तर त्याला तो साऊंड आपल्याला कामात मिळू शकतो. असे बरेच आहेत की आणि इन्फेरिटी सुपेरिटी जी गोष्ट आहे, म्हणजे त्याला महत्व आहे आणि आपल्याला काही महत्व नाही, असे दोन दोन गोष्टी बघायला मिळतात प्रामुख्याने. तर त्याच्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दोघं फोटोग्राफरांनी की कॅन्डिड काही वेगळा नाहीये आणि सिनेमॅटिक काही वेगळा नाही. तो सगळं सगळं पूर्ण बाइंडिंग होऊनच आपल्याला ते मटेरियल आहे. तर ते जी सेरेमनीचा जो व्हिडिओ असेल किंवा अल्बम असेल तो एकत्रच येणार आहे. त्याच्यामुळे तिथं असं लिहिले जाणार नाही की ते सिनेमॅटिकने केलेलं आणि याने केलेलं आहे. याच्यात जे तुम्ही काम करणार याच्यात सगळ्यांचं क्रेडिट असणार आहे. आणि बऱ्याच वेळेस जे ट्रॅडिशनल काम करतात लोक, ते ट्रॅडिशनल नाउमेद होऊन जातात. अरे यार, आपल्याला उगाच आणलेलं आहे, मध्ये मध्येच येतोय, हा जास्तीच डिस्टर्ब करतोय. पण त्यावेळेस ती मोमेंट आणि ते मोशन तो हँडी कॅमेऱ्यावर किंवा तुमचे जे कॅमेरे असतील ट्रॅडिशनलचा, त्याच्यावर इम्पॉसिबल असतात. एक तर ट्रॅपॉडवर असतं, दुसरं मोनोपॉडवर असतं, तिसरं हातात असतं. पण ते जे स्मूथ फुटेज आहेत की ते त्याच्यातूनच मिळणार आहे आणि ते घ्यायला द्यायला काय हरकत नाही ना. बऱ्याच वेळेस असंच होतं आणि ऐकून घेतलं जात नाही. आणि काही वेळेस जर टीमच आपली एकत्र असेल, एकाच बॅनर खाली काम करते, एकाच ब्रँडवर काम करते, तर त्यावेळेस ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग होऊन जाते. पण काही वेळेस सिनेमॅटिकचे किंवा कॅन्डिडचे किंवा ट्रॅडिशनल बाहेरून आलेले असतात काही वेळेस, कारण की काही इतकं टाईट शेड्यूल असतं त्याच्यामध्ये, आपल्याला एक लग्न असतात किंवा 2 लग्न असतात, तर त्या पिरियडला आपल्याला ते मिळू शकत नाही त्यावेळेस. किंवा एखादा आजारी पडतो, ऍक्सिडेंट होतो, व्हॉटएव्हर, खूप सारे ऑब्स्टॅकल्स येऊ शकतात. फोटोग्राफरच्या लाईफमध्ये खूप सारे ऑब्स्टॅकल येतात. एखादा ज्यावेळेस कोणी नसला तर त्यावेळेस एखादा आपण दुसरा व्यक्ती उभा करतो, तो आपल्या टीमच्या बाहेरचा असतो किंवा टीम सोबत करत असतो.
तर त्यावेळेस सुद्धा अशा अडचणी येतात. तर त्यावेळेस तसं न करता आपण सगळ्यांनी एकत्र मिळून जर काम केलं तर त्याचे रिझल्ट बेटरच येतील. कारण की एखादी बिल्डिंग जर तयार होत असेल तर त्याच्यात प्रत्येकाचा रोल असतो. म्हणजे ज्याने बनवलं असेल, प्लॅन बनवला असेल, जो मटेरियल तयार करतो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो, बिलकुल सेम हीच गोष्ट आहे आपल्या बिझनेस बिल्ड करताना पण हीच गोष्ट आहे. आपण जे व्हिडिओ, फोटो अल्बम जे बिल्ड करणार आहोत त्यासाठी या सगळ्या गोष्टींचा खूप 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 कामात येत या गोष्टी. आणि फोटोग्राफरांचा जो काही वेळेस इगोइस्टिक असतात, काही सीनियर फोटोग्राफर असतात, काही ज्युनियर फोटोग्राफर असतात. काहींकडं ॲडव्हान्स गिअर असतात, काहींकडं ओल्ड गिअर असतात. पण काहींकडं ओल्ड जरी गिअर असतील तर एक्सपिरियन्स खूप मस्त असतो त्यांचा. तर ते कन्सिडर बरेच जण करत नाही किंवा काही ओल्डची टीम येते, काही न्यू बिगिनर असतात. तर बिगिनरला तेवढा अनुभव पण नसतो. त्यांनी तेवढे पावसाळे नाही बघितले असतात. आणि ओल्ड फोटोग्राफर असेल किंवा बिगनर असेल तर ओल्डने पण त्यांना समजून घेतलं पाहिजे बिगनरला आणि बिगनरने पण समजून घेतलं पाहिजे ओल्डला. बऱ्याच वेळेस असंच दिसतं चित्र. ओके. तर आता आपण जेवढं काही तुम्ही आम्हाला सांगितलं तर त्याच्यामध्ये अ, काय फोटोग्राफरला फेस करावं लागतं हे चित्र समोर आलं. ठीक आहे. म्हणजे हे एक टीम वर्क आहे हे तर एकदम लक्षात येतंय आणि खूप चांगल्या बरोबर. पद्धतीने तुम्ही ते सांगितलंय. हम्म. आणि आता यामध्ये अपोजिट साइडला जी टीम असते फोटोग्राफरची, हम्म. हे तर झालं या स्वतःच्या फोटोग्राफरच्या स्वतःच्या टीमशी रिलेटेड त्याचं बिहेवियर बरोबर. आणि हम्म. प्लॅनिंग. पण आता बरोबर. अपोजिट साइडला जे फोटोग्राफर येतात ते कधी कधी कॉम्पिटिशन करतील किंवा याच्या कामामध्ये इंटरफेअर करतील किंवा जे काही असेल तर त्याच्यामध्ये आपण कसं बॅलन्स साधू शकतो. हा, एक गोष्ट चांगली आहे याच्यात. तर आता बऱ्याच वेळेस ग्रूम कडचे आणि ब्राईड कडचे फोटोग्राफर असतात. नवरीकडचे नवरदेवकडचे फोटोग्राफर असतात. तर याच्यामध्ये होतं काय की म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही मदतीचा हात दाखवला की समोरचाही मदतीचा हात दाखवतो. बऱ्याच लोकांना ॲटिट्यूड असतो फोटोग्राफरांना की अरे हा सोनी वापरतोय, हा कॅनन वापरतोय, आपल्याकडे तर काहीच नाही गिअर, मग यांना आपण डिस्टर्ब करायचं, असं बऱ्याच अंशी होतं. पण होतं काय माहिती का, मी बघितलं की ज्यावेळेस शेवटी बिदाई होते ना त्याच वेळेस एकमेकांचं इंट्रोडक्शन घेतात ते लोक आणि मग नंतर एकमेकांना फोन करतात आणि मग एकमेकांचे स्वभाव समजतात. पण मी तर याच्या पुढे एक पाऊल टाकायला पाहिजे की ज्यावेळेस दोघीकडचे फोटोग्राफर जेव्हा येतात ते अपोजिटला म्हणा किंवा सोबत म्हणा, तर त्यांना तर सगळ्यात पहिले अपोजिट तर मानायलाच नको. आपण बिझनेस करतो इथं आणि बिझनेस करत असताना या गोष्टी दोघांच्या हिताच्या नाहीत. कारण तो जर त्याच्या कामात व्यत्यय आणेल, अडथळा आणेल, तर समोरचा सुद्धा त्याच्या कामात अडथळा आणेल. आणि तिथं आपल्याला ज्या परिवाराचं काम करायचं, ज्या फॅमिलीचं काम करायचं, ज्यांच्याकडून वाह मिळवून घ्यायची, तर त्याच्याऐवजी आपल्याला त्यांचे बेस्ट मोमेंटच आपण कॅप्चर करत नाही. आपण प्रत्येक वेळेस स्टेजवर काय चाललंय त्याच्यापेक्षा मध्ये कोण घुसतंय, कोणाला कसा अडथळा निर्माण करता येईल याचा विचार करायला लागतात बरेच फोटोग्राफर. आता बरेच अंशी ना ग्रामीण फोटोग्राफर असतात, शहरी फोटोग्राफर असतात, ॲडव्हान्स फोटोग्राफर असतात, असं ते मानतात. पण काय मी या गोष्टीला मानत नाही. फोटोग्राफर फोटोग्राफरच असतो, तो कोणताही असो. तो ॲडव्हान्स टूल वापरत असेल, ॲडव्हान्स गिअर वापरत असेल किंवा ओल्ड गिअर वापरत असेल, तर त्यांनी बिझनेस करताय सगळ्यात महत्वाचं. आणि बिझनेस करत असताना एकमेकांना सांभाळून घेणं खूप गरजेचं आहे. होतं काय की सुरुवातीलाच त्यांनी जर व्यवस्थित एकमेकांना स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं तर त्यावेळेस त्यांचं मन जुळून जातात. एकमेकांशी त्यांचं जर प्रॉपर कम्युनिकेशन झालं तर ते स्वतः बाजूला होऊन स्वतः जागा देतात, काम करू देतात. आपण पण त्यांना तेवढी जागा देऊन तेवढं काम करून देतात आणि त्याच्याने काम छानच होतं आणि सुंदर होतं काम. आणि बऱ्याच वेळेस आहे ना फक्त कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे या फोटोग्राफरांमध्ये अपोजिशन म्हणजे अपोजिट
फोटोग्राफर टार्गेट केला जातो किंवा टार्गेट होतो स्वतःहून तो. मग त्यावेळेस बऱ्याच वेळेस असं होतं की ज्यावेळेस गिअर आणतात गिअर काढतात तर ते एक प्रकारची असं आहे की तेरी मूछ बडी क्या मेरी मूछ बडी असा प्रकार होतो तिथं. तुझ्याकडे हे गिअर आहेत का, तुझ्याकडे ते गिअर आहेत का, बोलत नाही, फक्त दाखवतात ते एकमेकांना. पण दाखवण्यापेक्षा मनोमनी करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष जर तुम्ही भेटलेत, एक ओनर दुसऱ्या ओनरला भेटेल किंवा एक टीम लीडर दुसऱ्या टीम लीडरला भेटेल, तिथं ब्रेकफास्ट होतो, ब्रेकफास्टला वेळ मिळतो आपल्याला, ब्रेकफास्टला सगळे मिळून तिथं ब्रेकफास्ट करतो किंवा तिथं आपण भेटतो, गेटिंग रेडीच्या वेळेस भेटतो. बऱ्याच वेळेस आपल्याला मधला अवकाश मिळतो की ज्यावेळेस आपण त्यांच्याशी व्यवस्थित बोलून, त्यांच्याशी चर्चा करून, बरं आमच्याकडे 4 लाईट आहे, तुमच्याकडे 4 लाईट आहेत, मग तुमच्याकडे तुम्ही लाईट नाही आणलेत, हे आमचे लाईट वापरा, आमच्याकडे फ्लॅश आहे, तुमच्याकडे फ्लॅश आहेत का, नाही आहेत, मग तुम्ही हे वापरा तुमचे काय. आणि एकाच वेळेस जर एकाच कंपनीचे असेल, सपोज कॅननचे लेन्सेस असतील किंवा कॅननचा कॅमेरा असेल आणि दोघांकडे कॅननचं कॅमेरा किट असेल, तर दोघांनी एकमेकांना लेन्स शेअर केल्या. हे कधी करायचं, हे सुरुवातीलाच करायचं, ज्यावेळेस तुम्ही इंट्रोडक्शन करताय, ज्यावेळेस एकमेकांशी भेटताय, त्यावेळेस या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे. मित्रा, तुला काही लागलं तर हे पूर्ण किट तुझंच आहे, म्हणजे बिनधास्त वापर, तुला कधीही काही लागलं तर तू कर, पहिले तू काम करून घे, नाही तर तू पूर्ण काम करून घे, डाटा आपण शेअर करून घेऊ, हे सुद्धा बोलू शकतात. किंवा डाटा जरी शेअर करायचा नसेल किंवा अडचण येते बघा, बऱ्याच वेळेस आहे ना गिअर्सला प्रॉब्लेम येतो, गिअर हीट होतो. त्यानंतर म्हणजे ज्या एकदम बेस्ट मोमेंट ज्यावेळेस घेतो असतो, तर त्यावेळेस ते बेस्ट मोमेंटच्या वेळेस कधी कॅमेरा बंद पडतो, कधी कार्ड फुल होतो, कधी बॅटरी डाऊन होऊन जाते. तर ह्या पिरियडला तुम्हाला मदत करणारा फक्त अपोजिट फोटोग्राफर असतो. आणि त्याच्याशी जर चांगले तुम्ही हितगुज साधला असेल किंवा प्रॉपर कम्युनिकेट केलं असेल, तर तो म्हणतो जाऊ दे, मिस झाला ना, काय हरकत नाही, तुला कॉपी करून देतो, एवढे छोटेसे जे मोमेंट्स आहेत हे आमच्याकडे आहेत, तुला देऊन देऊ, काय हरकत नाही. तर असं जर सामंजस्य ठेवलं आणि त्यांच्याशी चर्चा करत राहिलो, तर काही नाही, काय किती आपण किती वेळ भेटतो, काही बसमध्ये प्रवास करताना जसा अनुभव असतो, उतरताना फोन नंबर शेअरिंग होते, सगळं सगळं होतं. तर आपण पण बोललं पाहिजे, याच्यातून आहे ना जी अडी आहे मनातली ती सहज सुटू शकते आणि एकमेकांशी चांगलं चर्चा होऊ शकते. आणि चर्चा ज्या गोष्टीला समाधान देऊ शकतो, बाकी काम करणारे त्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतील आणि बाकीचे शेअरिंग पण होतात, टेक्निकल गोष्टी शेअरिंग होतात, येणारे फोटो फेअर शेअरिंग होतात, येणारे गीक शेअर होतात, तुम्ही पोस्ट प्रोसेस कसं केलं जातं, बऱ्याच गोष्टी शेअरिंग व्हायला लागतात. तिथं काम तर चालूच असतं, रुटीन काम. पण बाकीच्या गोष्टी शेअरिंग केल्यामुळं तो कदाचित आपल्याला त्याच्या शहरात गेल्यावर, आता आमचं तर असंच आहे, आमचा जो ग्रुप आहे ना, आम्ही ग्रुपने ज्यावेळेस काम करतो, तर ग्रुपला काम केल्यावर आम्ही समोरच्याला पहिले प्राधान्य देतो, त्याच्याशी बोलणं होतं, त्याच्याशी फोन नंबर घेतले जातात, शेअरिंग होतात. आणि लागलीच तिथल्या तिथं, म्हणजे एखादा जर फोटोग्राफर ब्रेकफास्ट करतोय आणि इकडं काहीतरी मोमेंट सुरू होते, तर त्याला मिस कॉल करून किंवा कॉल करून आम्ही लगेच पॉइंटला बोलवलं जातं. तर एवढं हेल्पिंग नेचर जर असेल ना फोटोग्राफरचे, तर अपोजिटचा प्रकारच येत नाही, असं वाटतं की सगळे मिळूनच एक ग्रुपने काम करतायत ते. क्या बात आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. इतकं चांगलं तुम्ही जे सांगितलंय ना सर, की म्हणजे आपला ॲटिट्यूड किती मॅटर करतो, हे मला तुमच्या बरोबर. या शेअरिंग मधून कळालं. आणि हे सगळं काही ॲटिट्यूड आहे, कारण नॉलेज तर प्रत्येकाकडे आहे. आज बरोबर. असा कोणताही फोटोग्राफर नाहीये की जो अपडेटेड नाहीये, टेक्निकली म्हणा किंवा आर्टिस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी. प्रत्येक जण आज म्हणजे एक प्रोफेशनली स्टँड करतोय मार्केटमध्ये. बरोबर. पुढे मागे असतील थोडेफार, पण प्रत्येकच जण चांगलं काम करताना दिसतोय मार्केटमध्ये. आणि बरोबर. जेव्हा आपण असं पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आपण समोरच्या व्यक्तीकडे बघतो, तर डेफिनेटली ती टीम, त्याची टीम पण आपलीच टीम होते, आपली टीम पण त्याचीच होते. तर बरोबर. इतकं छान तुम्ही शेअरिंग केलं, थँक्यू व्हेरी मच. आणि हं, हं. टॅलेंटरीला आज तुम्ही आलात, म्हणजे हे जे काही तुमचं नॉलेज आहे, जे इन्साईट आहे, ते शेअर केलं, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद, धन्यवाद सर.